चल तुझा मृत्यूचा दाखला दाखव. नाही नाही होय रे, मला कळायला तुला देखना दिसतो. तुझ्याकडे बघून 4-5 पोरींना अटक आला म्हणे. नाही हे बघ, इथून पुढे जर तो कुठल्या पोरीला नाही बोलला तर तुला अटक करून पोस्टर टाकेल. नाही पुरत नाही म्हणत. हा चल चल. मॅडम आली गावात, साहेब आला दारात, कुणी आहे का घरात? काय हो मॅडम? बाई तुमच्या नावावर कंप्लेंट आली आहे पोस्टात. कसली कंप्लेंट? तुम्ही स्वयंपाक चांगला बनवताय म्हण. हा मग माझ्या हाताला लय चव आहे यावं. उद्यापासून आहे ना जेवणात आलं तेल मीठ चटणी काहीच टाकायचं नाही, नाहीतर बेसळची तक्रार करील. हा मग चव कशी यायची काल म्हणाला? तुमच्या भाजीला चांगली चव येते म्हणून तुमचा नवरा जास्त भाकर खातोय म्हणे. उद्यापासून 1.5 भाकर जास्त वाढवा. बरं मॅडम, मग भाताचं काय? भातात मीठ टाकायचं नाही. भातात जास्त मीठ टाकलं की शिंबूड पातळ होतो. बरं मॅडम, मग हप्त्याचं काय? लय काय नको, फक्त 10 रुपये दे. बरं थांबा मी घेऊन आले. हा मॅडम आली गावात, हप्ता द्या तावात. हो का मॅडम? बरं बरं चालतंय. डॉक्टरांना सांगते आता आमची सेटलमेंट झाली, आता तुम्ही कसला पण स्वयंपाक बनवा. चला. हो. गावतंय का गावतंय? हे अर्घ्यात की कालवा कशाला करतो ना तेच तडाखा ठेवून मग. ना तेच म्हणलं गावतंय का भेटतंय का? हार कोंबडीनं अंड घातलंय पण लय बिचकीत आहे. तू गप की रवायच ना बिस्किटलं काढाय तो हुशार आहे रे, पण ती अंड पांढरा आहे का लाल काय? काळ आहे. खातो का इथंच? नाही विचारलं आपलं चांगलं गावतंय ना. अरे बोल नको की मालकीन म्हटलं कळतं का तुला? हा ही महत्वाचं आहे. मला काय मग पळून जायचं कसं काय भीत आहे का नाही? हाय की हा पळा येतंय का? येते पळणार का मग जोरात? लय जोरात. 1 मिनिट दाखव बरं पळून. दाखव बरं आता पळून. आता पळून दाखव, पळून दाखव. हा मला कुठं ऑलिम्पिकला भरती व्हायचंय पळून? ऑलिम्पिकला लोकांच्या खुराड्यातनं कोंबड्याची अंडी चुरतोय, कोंबड्याची पिलं चुरतोय आणि घरची म्हणते ती रोज मुंगा शेत कोंबडी घेऊन जातं. ही मुंगा सायवय अंडरपॅन्ट सोडा की मग. अंडरपॅन्ट हायवे दातच पाडी ना अंडरपॅन्ट हायवे. हे सोडा की फाटन. हा फटण किती दिवस झाले असं करतोय? हा अरे 2 वर्ष झालं ना का कोंबड्यांना खाया टाकून टाकून वैतागलो, पण एक अंड मिळा नाही. मी म्हणतो अंडी जाते ती आज कुठं? माझ्या पोटात. हा म्हणजे कोंबड्या आम्ही सांभाळायच्या, खायला आम्ही घालायचं आणि गपचूप घरी कोण नसलं की तो अंडी न्यायची वय. अंडीच नेली ती. थोडीच तुमची कोंबडी बिंबडी घेऊन गेलो या. हा कोंबडी नाही नेत, बारक्या बारक्या तलगानी येतोय का नाही? अरे तुला काय शरम आबरू बिबरू आहे का नाही? नाही हा? हाय का तुमच्याकडे थोडीशी द्या मला. हा, काय आबरू? हो ही काय द्यायची वस्तू आहे का? हा, द्या हा, थोडी. ती स्वतः जवळ असावी लागते. नाही का स्वतः जवळ असावी लागते. माझ्या जवळ नाही म्हणून मागतो ना तुम्हाला. तर मला सांगा माझ्या घरी कोंबड्या असते तुमची अंडी न्यायला आलो असतो का? ना थांब, तुझी ना तक्रारच करतो पोलीस स्टेशनला जाऊन. हा तुझ्यावर ना केसच टाकतो, त्याशिवाय तू सुधारायचाच नाही. केस कशाला टाकताय माझ्या जवळ? हा, तीच की तुला बघ पोलिस येत्याल, तुला धरून गाडीत नेत्याल, तुझी आरती करत्याल, रातभर तुला आत ठेवत्याल आणि सकाळ बाहेर काढत्याल. मग तुझी मज्जाच मज्जा होईल. चहा पाणी नाश्ता आहे का तिथं? हो, सगळं चल. एक दांड्यानं चहा असतो, बुटानं नाश्ता असतो आणि फुटक्या पितळीत पाणी असतं. पाणी प्याला थंड पाणी एकदम. तुझी तक्रारच करतो. नको ना तुझी तक्रारच करतो. तुझी तक्रारच करणार आता. काय गरज आहे का डिपार्टमेंट बोलवायचं एका अंड्यासाठी? या कांड्यासाठी महिना झालं कोंबडी एक अंड द्यायना. या कोंबडीला म्हणलं कोंबड्या अंड का द्यायना त्या? आता आम्हाला बराबर तू घाला, तुझ्यावर केसच करतो. काय करतो माहित आहे का? हा? एखाद्या कोंबडीला सांगतो हा. की बाबा ह्या आठवड्यात जरा जास्त अंडी दी म्हणून. हा ह्या सांगून जास्त अंडी मिळते, सांगून जास्त अंडी मिळते काय नालाय का? तुझ्यावर ना खरोखरच केस करतो आता. इकडे या की 2 मिनिटं.
आला का परत? त्याच्या आईचा नाला ह्याच्या गावातल्या एका कोंबडीचा अंडा ठेवा ना तरी म्हणतो अंडी जात्यात कुठं. तुम्ही दारूच्या कॅन्डीत पाणी भरून ठेवलंय अशी तक्रार आली तुमची. अहो, काय सांगायचं मॅडम तुम्हाला, दारूबंदी झाल्यापासून कॅनत पाणी भरायची वेळ आली आहे. नाही मला नियमाने फाडावंच लागतंय. अहो पण काय, या फायर. हा मग तसं सांगा ना. होय, गावातल्या पोरींची तक्रार आली होती तुम्हाला 4 बायका आहेत म्हणून. 4 बायका? हा, हे तर एक मिळायची 5 आणि तुम्ही सांगताय 4 बायका. तेच सांगते, इथून पुढे लग्न करू नका नाहीतर रंडवा मारचाल. तेवढं फक्त सांगायचं राहिलं होतं. बरं मग कितीची सेटलमेंट करायची? द्या मग आता 5-50 काय. आता काय एवढं नाहीत, आता ह्या 10 रुपयाचं सेटलमेंट करा आणि मग बघू पुढे. बरं चालते, टाकतो मग तुमच्या नावाचं पान फाडून. ओके धन्यवाद. हा चला. मॅडम बरं झालं तुम्ही जाग्या भेटला बघा. जराशी काम होत तुमच्याकडं. ते सोडा, हा, तुमच्या नावाची तक्रार आली. कोणाच्या माझ्या? हा, आणि कुठे गेली आणि का केली? तुम्ही कमी खाताय म्हणून तुमची ढेर वाढली. हा, कमी खाताय म्हण ढेर वाढली. हा, तडजोड करावं लागल. मग माझ्या नाव तक्रार आली. हा, तडजोड मग काय 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 करावं लागेल? ते जरा किती? 1500. 1500 नाही, 100-200 रुपयात नाही जुळायचं. बरं द्या. हा, नाही देतो की 100-200, पण माझी तेवढी तक्रार नोंद करून घ्या की. हा बोला. ते पोरगा आहे बघा, पोरगा असा आत खोरड्यात घुसतो. कोण घुसतं खुराड्यात? पोरगा आहे, पोरगा असा खोरड्यात घुसतो गपचूप. हा, हा, आणि अंडी चोरतो लोकांची. लोकांची अंडी चोरतोय का? हा, हे तो अट्टल चोर दिसतोय. अट्टल म्हणजे अट्टल चोर आहे व कोणी नाही बघून का नाही आतमध्ये खोरड्यात घुसतो ना, असा घुसतो ना बाहेरच्याला दिसत सुद्धा नाही. अयो, मग खुराडालाच मोठा असेल. तो खुरवडा मोठा म्हणजे कोंबड्याचा खुरवडा. कोंबड्याचा खुराडा म्हणताय वे. त्याच्यात आत घुसतो आणि अशा अंडी चोरतो ना. मोंटी नाव आहे त्याचं, मोंटी मोंट्या आहे का माहिती? अहो खूप काय म्हणते ती, काय ती कुपशित. नाही प्रसिद्ध नसणार अंडी चोर. प्रसिद्ध नसणारा अंडी चोर. कुप्रसिद्ध कुप्रसिद्ध अंडी चोर, 1 नंबरचा अंडी चोर आहे. असं त्यानं एकदा का अंड चोरलं ना, तुम्हाला सांगतो त्या अंडीचे आमलेट सुद्धा नीट होत नाही. बाबा, इतका खतरनाक आहे. आणि त्याचं डुप्लिकेट नाव तुम्हाला माहिती नाही. काय डुप्लिकेट नाव त्याचं गुदी पॉक. तरीच मला गावातली म्हणत होते गुदी पाक गुदी. मोठ्यानं बोलू नका, कोणी ऐकलं की त्याच्यापर्यंत खबर जाईल. आवाज गाली तेवढी त्याच्यावरती मी करा. चला बरं. तुमचं उद्या मी बघा तू काय असेल ते, पण धरायचं बरं का त्याला. असा धरायचा आतमध्ये टाकायचं. चला तू मॅडम, चला या माझ्या मागे या. चला बरं दाखवा. होय मॅडम, इकडे या. बघितलं का लोकाच्या खोरड्यात घुसून कसं आतमध्ये जाऊन या करतोय. बोलवा आता बाहेर त्याला. ए अग गपकी, तुला कुणाकडे सांगितलं आग घालाय माझ्या मागे यायला? घरी बसून अंडी खाऊ ना ती तुला. बाहेर. अग गप नाही तर दिन कांटा आठवण मग काही का बिघडली काय रे? शांत बस. या बाहेर. का झाले असेल अंडी काढून तर ये बाहेर. तू शांत लय बस. नको काढू अंडी, दुखल पोटात. तुझ्या एका जाग्या बघा, रंगे हात पकडलाय मॅडम. कोण आहे? हा, कोण आहे? रंगे हात पकडलाय. अहो, हे कोण आहे? कोणा दिसत नाही का? मॅडम आहेत मॅडम. कसल्या? वरिष्ठ मॅडम आहे त्या. वरिष्ठ कसल्या हो तुम्ही? वरिष्ठ. हा, कळलं का? पदवी काय? पदवी काय? पोलीस आहे त्या काय? मी पोलिसच आहे. आता तुला ठीक कळलं? आहे, मार. बघितलं का? पोलिसाचं नाव घेतलं ते चांगल्या चालांची खाली सटकती. ते घाल पटकर ना. बाया माणसं तरी दिसतात का? मॅडम तुम्ही ह्याच्या अयो खरं सांग, आतल्या अंडरपॅड कुणाच्या? खरं सांग, आतल्या अंडरपॅड कुणाच्या? नात्रे बघ चिपली ना तोडहानी. अहो भाऊ, काल तुमच्या दारात चाललेलो, वाळत दिसली म्हणून उचलली या.
भया बघितलं का मॅडम, माझी अंडरपॅन्ट सुद्धा उचलली. मी बिगर अंडरपॅन्ट. खाली घे. ए तुमची ही नाटकं बघायला मला इथं बोलवलंय का? नाही मॅडम, ह्याची तक्रार मी तक्रार दिली ना ह्याच्यावर काय गुन्हा करा, नोंद करायचा ती करा. होय रे, किती अंडी चोरली तू? अहो नाही मॅडम, हे काय बी सांगते ना. तडाख्यातच पाडीन खोटं बोलला तर. महिना झाले की महिना. महिना झालं कोंबडीची अंडी चोरतोय. कोणाच्या खुराड्यात ना अंडी काढली त्यांची त्यांना देऊन टाक. आता का मी घालू का खाल्लेली अंडी? खाल्लेली. अहो मग खाऊन टाकली, आता कुठनं माघार द्यायला माझ्याकडे अंडी येते वय. तू विकत आणून त्यांची अंडी देऊन टाक. हा. आणि परत दिसला ना तर उलट पालट करून तुला मारेल आणि टाकीलात. एकदा जर रात्री 8 टाकलं ना सकाळीच बाहेर काढत असते. कुठनं? जेल मधनं. जेलचं नाव घेऊ नका राव, का लगे बीपी वाढायचं झोपी होती. एक काम करा, बीपी वाढेल की तुझा. लोकांची अंडी खातोय. ना देते की माघारी. मला काय करा, 5,000 रुपये उसनं द्या. निघ निघ उसनं मागतोय की मी. चल हला बघ. निघ. पुन्हा ह्यानं काय केलं ना मॅडम, ह्याला खरंच तुम्ही म्हणला तसंच करा. हा. अडचण लेखी. काय बघतोय? ए, निघ ना. होय मॅडम, हा मला पट्टा वापरल्यासारखं वाटतोय कुठेतरी. माझा पट्टा आहे. हाय का? हला बघ. चला असं चला काय? निघा. मॅडम अरे निघ म्हटल्या तुला कळतं का? कधी कधी पॉक हसली सगळं खराब करून ठेवलंय बघा. अहो मॅडम, अख्ख्या गावातल्या खुरड्यात एक अंड ठेवलं ना राव. मी म्हणतो त्या कोंबड्यांचं जाऊ द्यावं. हे मसरा खाली जाऊन अंडी बघते. आता मसरा का अंडी घालते ती का? इतका आठण चोरा ह्यो. ह्याला तर आतमध्ये टाकायला पाहिजे होतं. ना जाऊ द्या, एक वेळ त्याला माफ केलं का नाही. जाऊ द्या आता परत काय ते. जाऊ द्या, जाऊ द्या. होय मॅडम, मला जरा शिक वेगळंच वाटतंय. काय वेगळं वाटतंय? कारण तुम्हाला ते ह्याच्यावरती ही नाही काय ते नावाचे नेम प्लेट नाही. ह्याच्यावरती ते गुंडे असतात तसल्या, ते काय म्हणतात त्याला, ते नाही आहे. आणि ते हातामध्ये मी बघितलं तर त्याच्यावरती 10-20 रुपयाची नाव अशी लिहिली. ती काय भानगड काय? तुम्ही पोलीसच आहे ना? काय झालं माहिती का? अहो मी पोलीस नाही, मी बहुरूपी आहे. माझी पोटाची खळगी भरण्यासाठी गावात फिरत असते. पण मी आतापर्यंत जेवढे बहुरूपी बघितलेत ना ते सगळे पुरुषच बघितलं. आता तुम्ही महिला, मग तुमच्या घरचे कोण हे काम करत नाहीत का? अहो माझा नवरा बहुरूपीचंच काम करत होता. बर, मग काय झालं? तो असंच एक दिवशी गावोगावी मागायला गेला होता. हां हां. त्याचं तिथं दोन्ही पाय गेले बघा. पाय गेलं म्हणजे नक्की झालं काय तिथं? ॲक्सिडेंट झाला त्याचा. हा, ॲक्सिडेंटमध्ये पाय गेलं. म्हणून तो घरीच बसून असतो. त्याच्यामुळं आता पोटा पाण्यासाठी हे मला करावं लागलं. हा, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये तुमच्या पतीचं दोन्ही पाय गेलं. मुलांची जबाबदारी तुमच्यावर आली असेल, माझ्यावरच. म्हणून तुम्हाला हे काम करावं लागतंय. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. असू दे. हो का, कलाकार हा जिंकला पाहिजे. कलाकाराच्या पाठीमागं माणसानं 100% उभं राहिलं पाहिजे. आणि महिला म्हणून तुम्ही हे करताय म्हणजे त्यात काय वावगं नाही. कारण का माहिती आहे का, छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा अशी कामं महिला बरीच करत होत्या बरं का. राजांना संदेश पोचवायचा किंवा हेरगिरी करायची, कुठं दुश्मनांचं गुपित चाललं या, हे आपल्या राजांसाठी करत होती बरं का. ही कला आत्ताचीच नाही, पूर्वीपासून चालत आलेली आहे बरं का मॅडम. तुमच्या कलेला धन्यवाद बरं का मॅडम, धन्यवाद. असू द्या, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तरी तुम्ही पोटाची खळगी भरताय का नाही, ह्याचा मला फार अभिमान आहे बरं का मॅडम. हां, असू द्या. चला माझ्याबरोबर बी चला, तुम्हाला एक पायलीभर धान्य देतो. चला या. चला चला.